हॅलो गाईज, आज आम्ही झाडं घ्यायला आलो आहे. झाडं आणि अंकिता झाडं घेत आहे विथ द हेल्प ऑफ गायत्री. थांबा दाखवतो. हे बघा, खूप झाडं घेत आहेत अंकिता आणि गायत्री. झाडं गायत्रीला झाडांचं पण खूप नॉलेज आहे आणि ओव्हरऑल शेवटी जर 1000 रुपये झालं तर ती गोष्ट कशी 500 आणि 600 आणायचं त्याचं पण खूप नॉलेज आहे, म्हणून गायत्रीला पण आणलं आहे. हे बघा हिला समजत काहीच नाही पण पाहिजे सगळं. बस. आणि ऐकलं का तू? त्यासाठी बोललो मी. बघा किती छान छान आहे. झाडं. चला आम्ही आता बघू. सध्या तरी 2 घेतले आहेत आम्ही. 2 कोणते घेतले आहेत आपण? 3 घेतले आहेत. पाम ट्री, पीस लिली। इसका नाम क्या है बीच वाला? कठीण आहे, नंतर सांगतो. क्या था? गूगल लेंस करने का पता चला। अरे यार गूगल लेंस करो बोलते. चलो ठीक आहे, चला भेटू. अजून खूप सारे घ्यायचे आहेत. कमीत कमी आम्हाला 10 ते 15 घ्यायचे आहेत. ये कोई चीज़ प्लांट है ना, वो ऑक्सीजन की पक्ष्यांच्या डिझाईन छान. आणि या बघा हत्ती बघा, पक्षी, गाय, छान छान डिझाईन आहे त्यांच्याकडे. आणि आम्ही म्हणजे पुष्कळ ठिकाणी फिरलो, बट आम्हाला असं वाटत आहे की इथे जे झाडं आहेत आणि बाकी गोष्टींचे रेट खूप कमी आहेत ॲज कम्पेअर टू अदर्स. मी एका ठिकाणी मॉन्स्टेरा झाड 2 किंवा 3च पानं होते फक्त त्याला, ते कटिंगवाले, आणि ते 750 रुपयाला होतं. आणि इथे आम्ही 5 ते 6 पानं असणारे फक्त आणि 250ला घेतला. हे पण घ्यायचं आहे म्हणते मऊ. ठीक आहे, मोबाईल आणला आहे तू? सगळं घेऊ, सब ले लेंगे आज, सब. अँग्री वुमन. झाडं झाले आहेत सगळे घेऊन. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बार्गेनिंग, ज्याच्यासाठी हे पोरगी बोलवली आहे स्पेशल, हे गायत्री नावाची. आता याच्यात चालू आहे बघा, झाडं आणि झाडांसाठी घरं. अब आहे मेन मुद्दा. 50 रुपये की 10 किलो. हाँ, ये देखो गायत्री का टैलेंट, हाँ. तुम हमको बहुत ज़्यादा महंगा बता दी, इसके लिए उसको लाए थे अभी. हाँ, कितने दूर से लाए उसको पता है क्या? 150 किलोमीटर दूर रहती हो, आउट ऑफ पुणे. आज सॅटर्डे संडे लाया उसको. मस्त खोटं बोललो. हे बघा झाडं संपवते. एक काम करा, इथंच राहायला यायचं का आपण? एक ते झाड बघ किती छान होतं. थांबा मी झाड दाखवतो. आणि अशा प्रकारे आमचे झाडं झालेले आहेत. मी तुम्हाला झाडं दाखवतो. हे कोणतं आहे ग? नाव नाही आता. पीस लिली. हे ग रंगीबिरंग. हा, हे फुलाचं विशिष्ट म्हणजे काम असं, म्हणजे हे आता पांढरे आहे, मग गुलाबी होतील आणि मग जांभळे होतील. सांगू. हा, नंतर हे पाम ट्री, हे शोभेचं झाड, हे पण शोभेचं झाड. हे गुलाब, हे लाजाळू, हे पण शोभेचे झाड. हे जास्वंद, आणि हे पण शोभेचं झाड. आणि हा आहे कासव. अशा प्रकारे आम्ही फक्त स्टँड वगैरे पण घेऊन सगळं खत वगैरे पण घेतलं. फक्त झालेलं आहे. तोंडातून आकडेच निघत नाही आहे. झालं. ठीक आहे, भेटू. बघा तुम्ही, छान असा मी तुम्हाला एक फोटोग्राफी व्ह्यू देतो. ठीक आहे, बाय गाईज. निशिगंधा का नाही घेतलाय आपण? निशिगंधा नाही चांगली, एकच आहे ते म्हणून. बघा निशिगंधाचं खूप छान स्मेल आहे याचा, खूप छान. हे 3 झाडं नवीन ऍड झालेत. 1, 2 आणि हे 3 रंगाचे 3. आणि आता पहिले एवढं झालं होतं, आता लगेच एवढं पण होणार आहे. कारण की हे तर याच्या खालच्या प्लेट्स वगैरे अजून बाकीचं आहे. बघा
चांगलं वाटते बघा. ये बंधन तो प्यार नाही तर म्हण. काय नाही. म्हटलं तर काय माहित म्हणते. यातलं एकही झाड खराब झालं तर गायत्री आणि ज्याचं दुकान आहे तो हे दोघंच जबाबदार आहेत. गायत्री आणि कोण? ज्याचं दुकान आहे तो. अच्छा, आपण दोघं नाही. काही का? बघा झाडं खूप झाली. झाडं स्टँड कुंडी सगळी झाडं. आणि अजून तरी एक झाड आणायला गेलीच ही बघा. ते तिचं मेहनतीचं फळ आहे. तिने आम्हाला एवढे झाडं घेऊन दिले म्हणून तिला काकांनी गिफ्ट दिलं. ओव्हरऑल आम्हाला काकांनी 3 ते 4 झाडं गिफ्ट दिली आहे ना का? 4 हे धरून 4. हां 4 झाडं गिफ्ट दिली. आणि येऊ शकता या काकांकडे. हा येऊ शकता. शिव नर्सरी अँड सिरॅमिक फ्लॉवर पॉट. ठीक आहे. नंबर आहे का? नंबर आहे. हा पायाजवळ ठेव. मस्त आहे. खूप छान आहे. भाव पण करतात व्यवस्थित. बाकीपेक्षा खूप स्वस्त पण आहे. आणि गर्दी पण बघू शकता तुम्ही. कंटिन्यू रश आहेच. चला भेटू आता घरी झाडं लावताना सकाळी. तोपर्यंत बाय बाय कर मग. सकाळी भेटू आता उद्या हा. झाडं लावताना. अनिकेतची जबाबदारी आता येते. हां आता इथून माझी जबाबदारी झाली की झाडं लावा आणि सगळं सांभाळा. ओके बाय. काय करता अनु? झाडे लावा झाडे जगवा. आता सध्या लावलं नाही अजून आम्ही. सुरू आहे आमचं झाडे लावून. कमी पडली माती आम्हाला. आता माती आणायला जावं लागणार आहे. जीवनात एक झाड लावून हे असतं 2 झाड. छान वाटत आहे पण मला घरात झाडं आले तर. ते इग्नो कोळा सगळं. ह्या दोघी बघा एक्सपर्ट्स. हे बघा अनु. अनु काय केलं हे? झाडं लावले. सगळे लावणं झाले आता. सगळे झाले. हे बघा आता फक्त साफसफाई राहिली. थँक्यू सो मच पल्लू. तू दिलेल्या टिप्स बद्दल थँक्यू सो मच. आणि गायत्रीला थँक्यू सो मच. तू झाडे घेऊन दिली त्याबद्दल. बिचारा अनु किती कामं करून राहिला बघा. आणि मी हे काम करते मला अनुने दिलेलं. मी नाही दिलं काम ते. हे बुक घेतली मी रंगवायला. हे बघा अनु तू रंगवणार आहे का आता हे झाल्यावर? नाही का माझ्या जीवनात तसंच खूप रंग आहे. म्हणजे माझ्या जीवनात रंग नाही आहे का? नाही तुझ्या पण आहे ते म्हणून तू भरत आहे. हा आता छान दिसत आहे अनु है ना गायत्री? ये. ठीक आहे अजून पूर्ण झाल्यावर दाखवतो. बाय बाय. मजुराकडून पण काय? माली काका आणि माली काकू प्लांटची चांगलंही बोलले तू काहीतरी. ते मी बोलून राहिली. खूप कपल गोल्स दिसत आहे तुम्ही. कपल गोष्ट दिसत आहे. पेन्सिल तुमच्या कपल्सची गोल्स दिसत आहे. एक एक गोल गोल होत आहे. खूप छान वाटत आहे तुम्हाला असं बघून. तुमची छोटे छोटे मुलं बाळ बघून. तुझं येणं तुझे. हो तिचे तर स्प्रेड होऊन राहिले मुलं बाळ. सोडून देऊन तिनं घेतलं. तिनं अनाथ आश्रमात टाकले. आता अनाथ आश्रमात कापू काय तू? तेच माझं झाड. अरे ते नाही ते किती सगळं कापूस करून टाकून आता त्याला किती कोवडे ते पानं येतात. घे मग ते खातात टाकून देतो. माझा अनु बिचारा अजून कामं करून राहिला. हे बघा सकाळपासून. काऊचा मेसेज आला. हाय काऊ. मी काय म्हणताय हे जे झाड आहे ना हे जर तुम्ही घेतलं याचं काय नाव आपलं जेड. याचं जेड. तर हे उन्हात होतं आज थोडा वेळ तर ते जळायला लागलं असं. तर या झाडाला अजिबात ऊन पाहिजे नाही. तर आम्ही आता हे घरात ठेवणार आहे. आणि हे पीस लिली पण. आणि हे मॉन्स्टेरा जे हिने दिलं. हे बघा झालं आता फायनली सगळं. खूप सुंदर 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 दिसत आहे सगळं. यांनी केलं सगळं. सगळं केलं यांनी. आता लाइटिंग लावणं सुरू आहे दिवाळीची. है ना. यस यस. बघू आता आमचं. माझ्या डोक्यात असं आहे अशी 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 लावायचं.
पण ती लागेल की नाही माहित नाही, चिपकेन की नाही ते माहित नाही. इकडचं टोक सांगा काहीतरी. आणि लाईनीत आहे का तेही सांगतो. थांब मी सांगते. बरोबर आहे का पण लाईन? लावलं आम्ही ते पण वाजतच नाही आमचं. लाईन बरोबर आहे. असं दिसत आहे आता सुंदर सुंदर. लाइटिंग इकडून काढली अनुनी, मग इकडे लावली अशी. पल्लू हाय. हे पण लावलं आम्ही ड्रीम कॅचर. ड्रीम कॅचर सुंदर सुंदर ड्रीम कॅच करायसाठी अनुच्या रंगाचे. मल्टी हे बघ, इकडून आम्ही या दोनच कुंड्या ठेवल्या, तुळशी आणि हे झाड, कारण या पोलला आम्ही त्याचा वेल करू. बनवणार आहे. येस, आणि इकडून ड्रीम कॅचर लावलं फक्त, आणि बाकी सगळं गार्डनिंग आम्ही या साईडला करणार अनुसार त्या साईडला केलं आहे. आणि हे जे आहे हे पण इथे आता लाइटिंगसाठी काढलं, हे पण इथे ठेवणार आहे कारण आमच्याकडे सध्या खूप ऊन येते इथे. ठेवणार आहे, कशाला ठेवून देतो. हां, ठेवून देतो. तर आणि अशी लाइटिंग आम्ही झिगझॅगवाली लावली. पहिले आम्ही फक्त एवढी लावणार होतो, पण लाइटिंग खूप मोठी होती, तर मग आता इथपासून घेऊन अशी लावली. सो असा आमचा ओव्हरऑल लुक आहे बाल्कनीचा. हां, हे झाडं असे ठेवणार आहे आम्ही सध्या उन्हाळाभर तरी, मग माहीत नाही पुढे. 0.5 मध्ये दाखवते. अनु येतं मधत. मी कामं करत आहे. तुम्ही बघू शकता त्याला. ठीक, बाय बाय.